तुम्हाला सांगू का, नवरात्रीच्या उपासानंतर आता झणझणीत काहीतरी खावंसं वाटत असेल ना, तर ही रेसिपी तुमच्यासाठी. मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत 5-6, ह्या बॅडगी मिरच्या आहेत आणि लसूण घेतलेला आहे बराचसा असा, मीठ घेतलेलं आहे मोठं, चवीपुरतं मीठ घ्यायचे. आणि नंतर मी ह्या मिरच्या थोड्याशा पाण्यात भिजत घातल्या होत्या, मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्यात. पाट्यावर तर वाटलं तर अजूनही चवदार होईल, पण आपला पाटा नसल्यामुळे मी ते मिक्सरमध्ये वाटून घेते. आणि हे सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे. तर तुम्ही इथं पाहू शकता, मी आता बारीक वाटून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर कढईत तेल टाकून वाटलेले लसूण आणि मिरची त्यात परतून घ्यायची आहे. तर आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे वाटताना, त्याच्यामुळे ते पाणी पूर्णपणे त्यातलं कमी होतोपर्यंत आपण ही चांगली परतून घ्यायची. तेल सुटेपर्यंत परतून घेतली म्हणजे अजूनच चव लागते. मीठ वगैरे आपण अगोदरच टाकलेलं आहे. अशा रीतीने तयार आहे आपली लाल मिरची आणि लसणाची चटणी. चवीलाही खूप छान लागते. ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता आणि त्याबरोबर कांदा. तर जेवणाची अगदी चव वाढते. तर तुम्ही नक्की एकदा करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.